असा हा फलंदाजी मार्कवर फलंदाजी करतोय मित्रांनो। एक प्रणयचा स्टॅट तुम्हाला सांगतो, बाहे इथे एक स्पर्धा झाली होती तेव्हा तब्बल 17 चेंडूमध्ये 66 धावांची झुंजार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। त्याचबरोबर धानखाने येथे सुद्धा जो स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये 19 चेंडूमध्ये 81 धावांची खेळी केली। असा हा फलंदाज स्ट्राईक एंडला खेळताना पाहतोय। निश्चितरित्या जबाबदारी असणार आहे, कर्णधार पदाची जबाबदारी स्वतः स्वीकारतोय आणि स्वतः फलंदाजीसाठी आलाय। पहिल्या चेंडूमध्ये डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय, स्ट्राईक रोटेट केलं आहे, सेन्सिबल बॅटिंग म्हणावं लागेल। पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतले, संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय, श्री गणेशा केला गेलाय। येस, एकंदरीत आपण पाहायला गेलं सॉफ्ट हँडचा वापर केला गेला, हलक्या बॅटने स्टेअर केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ना एकदा वेतना पाहायला मिळाली, ज्याच्या वेळी पहिलाच बॉल अगदी बॅटच्या मधोमध्ये येतो त्या वेळी फलंदाजाचा आत्मविश्वास दुग्न होताना पाहायला मिळतो मंदार पाटे। यावेळेचा बॉल इन ॲक्शन मंदार पाटे पाहायला मिळाले, फटका तर मिस टाईम आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न होते, त्यांच्या अवकेच्या बाहेर चेंडू लँड झालाय। एकंदरीत आपण पाहायला गेलो ना 6 क्षेत्ररक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले, अगदी मधोमध चेंडू त्या ठिकाणी लँड झाला आणि या ठिकाणी मात्र मंदार याला जीवदान येताना पाहायला मिळेल। याही चेंडूवरती एक धाव आले, एक धावेच्या साईने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय 2 अंकावरती। निश्चितच पहिल्या षटकामध्ये एकेरीचा पाडा आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती येईल का 1 धाव का येईल का चौकार हे मात्र पाहण्यासारखं असेल। एक आक्रमक फलंदाज द हँडसम गाय ऑन द फील्ड प्रणय लाड फलंदाजी करतोय। उंचगोरा फटका खेळलाय, मिस टाइम शॉट झाला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पाहूया जेल होतं का, जेल होतं का, जेल सुटतोय। ये तो दिवाली का लड्डू था आपने छोड़ दिया। आता मात्र चुकी होती असंच म्हणावं लागेल। म्हणजे बघा एकंदरीत एखाद्या कोली बांधवाने जाला फेकावा, त्याच्या जाल्यातून मासा निघावा, अगदी त्याचप्रमाणे तिन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चेंडू बाहेर निघताना पाहायला मिळाला। टू गेट अ लाईव्ह चेंडू धरणी मध्येला दान पुन्हा एकदा या मॅच मधील हा दुसरा जीवदान येताना पाहायला मिळतोय। याही वेळी मात्र दुहेरी धाव येताना पाहायला मिळते। मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ संपला, 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात। पहिलं षटक मॉन्डेंटरी पॉवर प्लेचं आहे, बॅट काढण्याची मुभा आहे, क्षेत्ररक्षक विखुरलेलं नाही आहे, फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल, टायमिंग चांगलं आहे आणि हो या वेळेस आला या हाय अँड हँडसम षटकार होता। मात्र चेंडू जरी फुलटॉस असला त्याला सीमारेषा पार धाडायचं असतं निलेशजी, आणि सुंदररित्या जसा बॅलन्स बॉडीचा आपण पाहतोय सुंदर फटका खेळला पूलच्या स्वरूपात 6 धावांसाठी षटकार। एस डीजे कम ऑन। फुलर लेनचा बॉल होता, आडव्या बॅटने खेळली आहे आणि तदनंतर 6 धावा देखील आल्यात। यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल अशालभूत नजरेने पंचांकडे पाहण्यात आलं आणि यावेळी मात्र पंचांनी कोणत्याही प्रकारची कमेंट केली आहे, इट्स अ वाईड बॉल। क्रिकेट नियमावली क्रमांक 22 आपल्या समोर सादर, दोन्ही धाव अवांतर, दोन्ही धाव समांतर, धाव फलकावरती धाव आली अवांतर, अवांतर धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 11 या अंकावरती पहिली पेयर आपल्या भेटीला आली, 11 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे। नॉट स्ट्राईक एंडवरती आपण वंडर बॉय मंदार पाटीलला पाहतोय, एक चांगल्या प्रकारचा विस्फोटक फलंदाज तो देखील आहे। यावेळेचा बॉल बॅटचा चेहरा बदलला, अगदी समोरच्या दिशेने वळवण्यात आला, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे, चेंडू पडला, काटा बदलला, स्विंग पाहायला मिळतो आणि त्याही वेळेला यावेळेस मात्र गोलंदाज सुबोधचा मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। हा कमबॅक करणारा बॉल होता, जिथे आपण पाहिलं ना निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळणं बाकी। यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बॉल बाहेर राहिलाय। म्हणजे बघा कधी कधी आपण दुसऱ्याला संपवण्याच्या नादामध्ये स्वतः कधी संपून जातो हे आपल्यालाच कळत नाही आहे। चेंडू बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आणि चेंडू इतका दूर गेला की जाता जाता अवांतर धाव देखील देऊन गेला। एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड जाईल पुढे, जिथे आपण पाहतोय तब्बल 13 या अंकावरती। त्याच वेळेला मुख्य व्यासपीठावरती आदरणीय थिटे साहेब देखील आपली रजा घेत आहेत। या साहेब आपण देखील पुन्हा एकदा जोडले जा, आपण देखील या व्यासपीठावरती जोडले जा, आपण आमचे अतिथी आहात, आपले आम्ही नेहमीच या ठिकाणी प्रतीक्षा करू। थँक्यू 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 सो मच आपण या ठिकाणी उपलब्ध झालात आल्याबद्दल। याही वेळी आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते।
म्हणजे एकंदरीत आपण सिद्धेश सर पाहायला गेलो ना, सुबोधचं कौतुक करणं गरजेचं राहील. त्याने एक षटकार जरूर खाल्ला, दुहेरी धाव देखील येताना पाहायला मिळाल्या, एक वाईट त्याने हाताळला, परंतु फक्त आणि फक्त 12 धावा दिल्यात. त्याचा कमबॅक पाहण्याजोगे राहिलाय. निश्चितच सुबोधचं पण कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्याच मला वाटतं 4थ्या चेंडूवरती षटकार आला होता आणि एकेरी दुहेरी धावांच्या मदतीने धावसंख्या 12 पहिल्या षटकामध्ये झाले. सुबोधला पुन्हा एकदा आपण षटकामध्ये पाहू. निश्चितच त्याला पहिल्या षटकामध्ये प्रणयची विकेट घेण्याची संधी होती, प्रयत्न केला होता, मात्र त्याच्या क्षेत्ररक्षकाकडून मात्र त्याला साथ मिळाली नाही आणि प्रणयचा झेल सुटला. आता हा झेल किती महाग ठरणार हे मात्र उर्वरित षटकामध्ये पाहण्यासारखं असेल. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री आपण ऐकूया माझ्या आवाजामध्ये. पारी का दूसरा ओवर चलता हुआ, गेंदबाज विवेक लंबी चौड़ी गेंदबाज है और कद बड़ा है, और जब कद बड़ा होगा तो गेंदबाजी डालते हुए गेंद में उछाल प्राप्त होगा. अब पहली गेंद इस ओवर की डालते हुए पहली गेंद शॉट खेलने का प्रयास, मंदार का प्रयास असफल प्रयास, अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ. और देखेंगे थ्रो बॉल की जो गेंद डाली थी इसके लिए वार्निंग मिली है और नो बॉल मिला है. और नो बॉल के स्वरूप में, एक्स्ट्रा के स्वरूप में रन खाते में जोड़ता हुआ रन संख्या 13 रन. इस पूरे लीग में लीगल गेंदबाजी डालनी होगी. थ्रो गेंद डालोगे तो भुगतान देना पड़ेगा. अगली गेंद फिर एक बार विवेक की, ये गेंद अच्छी थी, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, फिर एक बार अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ. अब इस गेंद को इलीगल करार किया है अंपायर के तरफ से. फिर एक बार नो गेंद, अब बॉलर चेंज करना पड़ेगा. येस, नक्कीच ज्या वेळेस आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असो, किंबहुना आपण पाहायला गेलो ना, एकंदरीत क्रिकेटची परिभाषा बदलली आहे. ज्या वेळेस एकंदरीत आपण भूतकाळ अभ्यासला, वादग्रस्त शैलीतील चेंडू फेकले जायचे सातत्याने, परंतु आता मात्र नियमावलीनुसार वादग्रस्त शैलीतील चेंडूंना या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचं ग्राह्य धरले जाणार नाही आहे, दंडित केले जाईल. धावफलक 51 धावेच्या सहाय्याने पुढे जाईल 14 या अंकावरती. निश्चितच निलेशजी, संपूर्ण स्पर्धा खूप मानाची स्पर्धा आहे आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा जेव्हा प्रेक्षकांच्या समोर आणतो ना, त्यावेळेला थ्रो गोलंदाजी ही कुठल्याच स्पर्धेमध्ये चालत नाही. मोठ्या मोठ्या स्पर्धा, ग्रामीण स्वराच्या छोट्या स्पर्धा सुद्धा पाहिल्या तरी थ्रो प्रकारची गोलंदाजी कुठल्याही स्वरूपात चालत नाही. जसं आमच्या स्वरूपात, आमच्याकडे आम्ही चिपळूण पट्ट्यामध्ये, रत्नागिरी पट्ट्यामध्ये जेव्हा सामने होतात तेव्हा सुद्धा हाच नियम आहे की थ्रो गोलंदाज स्पर्धेमध्ये चालत नाही. आम्ही त्या थ्रो गोलंदाजाला पूर्ण वर्षभरासाठी बॅन करतो. तर मग सामन्याकडे आपण पाहूया. विवेकच्या गोलंदाजी थांबवली जाते. आता मात्र नवीन गोलंदाज तानाजी गोलंदाजी बाखवर आला. तानाजी पे इस बार गेंदबाजी डालते हुए, गेंद शॉट अच्छा खेला है, गेंद मिड ऑन की रीजन में जाते हुए एक रन मिलता हुआ, स्ट्राइक रोटेट होती हुई. अब गेंदबाजी भाग पर तानाजी की ओर से अच्छी गेंद डाली है. पहली गेंद इस ओवर की लीगल गेंद, रन संख्या 15 रन. येस, मिडॉनच्या दिशेला फटका खेळण्यात आला. त्या ठिकाणी आपल्याला राहुल कोंडे पाहायला मिळतात. सन 2024-25 सर्वाधिक रिस्टला ट्रेंडिंग वाईस आहे. सातत्यानं आपल्याला रिस्टार म्हणून पाहायला मिळाले आहेत. चांगल्या प्रकारचं कामकाज त्यांचं देखील आहे. सर्व खेळाडूंना एकत्र बांधण्याचं, त्याचबरोबरीने मार्गदर्शन करण्याचं काम ते देखील करतात. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडूचा बॅटचा साजेसा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. ये गेंद अच्छी थी, गेंद स्लोवर वन गेंद थी, पेस वेरिएशन था और इस गेंद पर शॉट खेलने का प्रयास किया लेकिन असफल रही है. प्रणय धुआंधार बल्लेबाजी करेंगे या फिर नहीं, देखने लायक होगा. शॉर्ट पिच गेंद पार किया है, गेंद जाती हुई सीमा रेखा पार, गेंद जाती हुई 4 रनों के साथ मिलेगा चौका. बीच मैदान में बोलता हुआ, फिर एक बार गेंदबाजी मांग पर तानाजी की अगली गेंद रहेगी. ये भी गेंद अच्छी है, स्लोवर वन गेंद थी, ब्लॉक होल में डाली हुई गेंद, फंबल होता हुआ और 1 रन मुकम्मल किया है प्रणय ने. स्ट्राइक रोटेट होते हुए रन संख्या 20 रन और 20 रन खाते में जुड़े. अब पारी का दूसरा ही ओवर चलता हुआ,
तानाजी के स्वरूप में गेंदबाजी डालते हुए बल्लेबाजी मार्ग पर स्ट्राइक एंड पर मंदार, नॉन स्ट्राइक एंड पर प्रणय। अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी होती हुई इस बार अगली गेंद, ये गेंद फुलटॉस के स्वरूप में गेंद आगे आके शॉट खेलने का प्रयास, असफल प्रयास, बिंदी गेंद, इस बार डॉट गेंद तानाजी की ओर से। और जैसा नाम है उसका उस तरह से काम करना पड़ेगा। तानाजी का नाम अच्छा है और काम भी अच्छा करना पड़ेगा। ये गेंद अच्छी थी, बहुत ही अच्छी गेंद डाली है। फिर एक बार तानाजी टू मंदार, ये गेंद स्लोवर वन गेंद थी, ऑफ साइड द ऑफ स्टंप शॉट खेला है लॉन्ग ऑफ के रीजन में, 30 यार्ड सर्कल में उसको स्टॉप किया और एक ही रन मिलता हुआ। दो ओव्हर की समाप्ती के बाद रन संख्या 21 रन, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 21 आणि कोणताही गडी बाद झालेला नाहीये। 2 षटकांचा खेळ थांबला आहे। 2 षटकांच्या नंतर आपण मात्र छोटासा ब्रेक घेऊया, ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून। डीजे वाले बाबू जरा गाना सुना दे। हॅलो चेक, चला एक लक्ष वेधतोय दोस्ती 11 बाह्य विपक्षामध्ये वेद पॉवर हिटर्स खांब ही मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। तत्क्षणी ही मॅच संपल्यानंतर पुढील मॅच आपल्या भेटीला आली। आराध्या इलेक्ट्रिकल्स धानकाने विपक्षामध्ये अर्पण इंटरप्राइजेस बाहे दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचित केलं जाईल। पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच टॉस का बॉक्सकडे वळायचं आहे नाणेफेक करण्यासाठी। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे। यावेळेचा बॉल मंदार पाटील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील। खोला टप्प्याचा बॉल समोरती बॅट काढले वाईडिश लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाले। त्याही वेळेला फेकी तर खूप चांगली पाहायला मिळते। एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळेल। एक धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय 22 या अंकावरती एक जाम्याची बाजू राहिली बॅटिंग करत असताना दोस्ती 11 वेद पॉवर हिटर्स खांब या संघाची, जिथे आपण पाहिलं ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रणव, त्याच वेळेला मंदार मैदानाच्या आतमध्ये तैनात आहेत। चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं। या चेंडूमध्ये आपण पाहिलं ना हलका वेग काढण्यात आला आणि त्यानंतर हलका बॅटने स्टेअर केलं गेलं। मॉनिटरी हँड कॉर्डिनेशन खूप आपल्याला चांगलं पाहायला मिळतो। त्याही वेळेला या चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळेल। 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 24 या अंकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण प्रणवला, त्याच वेळेला मंदारला पाहतोय। एक चांगल्या प्रकारची धावांचं कॉन्ट्रीब्युशन दोघांचे राहिले। मंदारचं मात्र आपण पाहिलं एक सावध पवित्र घेऊन बॅटिंग करतोय। कोणत्याही प्रकारचा षटकार चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं नाही आहे। सेन्सिबल क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळालं आहे। यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन पायांचा वापर केला गेला, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे। हा मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली आहे। गोलंदाज सुबोधचं कौतुक करणं गरजेचं राहील। षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं 12 धावा खर्च केल्या। षटक क्रमांक 3 मध्ये संघाची जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे। 4 चेंडूंची फेकी झाली, 3 धावा खर्च केले। याही वेळेला त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचा क्लास सारं काही पाहण्याजोगे राहिलंय। यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक, फटका तर फसलाय, चुकीची दिशा निवडली आहे। क्षेत्ररक्षकाच्या अवकाच्या बाहेर चेंडू लँड झालाय आणि तदनंतर बघता बघता याही चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळाली आहे। 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 26 या अंकावरती। षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे, जिथे आपण सुबोधला पाहतोय। 3रं षटक हाताळण्यासाठी जरूर आलेत, परंतु आपण पाहिलं ना यावेळी मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। 3रं षटक संपुष्टात निघाल्यानंतर पाणी घेऊन जायचं आहे। यावेळेचा बॉल हलका स्टेअर करण्यात आलं, तिथनं त्या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक अतिवेगाने चेंडू खाली येताना पाहायला मिळतील। याही चेंडूवरती दुहेरी धाव येताना पाहायला मिळते। 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 28 या अंकावरती। त्याच वेळेला खांब क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय नितेशजी कोंडे साहेब यांचे या ठिकाणी मंचकावरती स्वागत करूयात। या साहेब आपण देखील या ठिकाणी मुख्य मंचकावरती जोडले जा। मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला। बॅटिंग करत असताना
वेद पॉवर हिटर्स खांब या संघाने तब्बल बिनगडेच्या मोबदल्यामध्ये 28 धावा बनवल्या. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि होय या 12 चेंडूमध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील पाहायचं आहे. तत्पूर्वी बोलूयात एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे कडे. हॅलो 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 हॅलो. मागील चेंडूवरती सुरेख फटका खेळला होता. हा मात्र सुरेख चेंडू आहे. कमबॅक केलं जात आहे. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं सव्वा शेर, असा खेळ मैदानाच्या दिशेने सुरू आहे. मागील चेंडूवरती चौकार होता. हा चेंडू सुरेख टाकला होता. फलंदाजाला जखडून ठेवलं. एक धाव खात्यामध्ये जमा झाली आणि ह्या एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 33 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्क्सवर सज्ज आहे. बॅटिंग मार्कवर प्रणय लाड. प्रहार सुरेख केलाय. वॉटर शॉट. चेंडूला लॉन्च केलंय. चेंडू जातोय हाय अँड हँडसम षटकार. चेंडूला लॉन्च केलं होतं सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर प्रणय असेल. बॉलिंग मार्कवर मनोज. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्रॉस बॅटेड फटका. इट्स गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. केसले घेतलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती. 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. मनोजच्या माध्यमातून काहीसं महागडं षटक टाकलं जातंय. मनोजने अद्याप ही 4 चेंडू टाकलेत. एकूण 17 धावा तब्बल खर्च केल्यात. काय घडणार या चेंडूवरती. चेंडू मात्र स्लोअर वन टाकलाय. बुद्धीचा वापर केलाय आणि निश्चितच प्रणयला एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या दिशेने सुरू आहे आणि निश्चितरित्या 46 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल मनोजचा. मागील 5 चेंडूवरती 17 धावा 18 धावा एकूण मनोजने खर्च केला. शेवटच्या चेंडूवरती लास्ट लाफ निश्चितरित्या मनोजचा असेल का हे मात्र पाहण्यासारखं असेल. निश्चित फटका खेळलाय. क्रॉस बॅट फटका पाहूया. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. क्षेत्ररक्षकाने खेळला सोडला आहे जेल. चेंडू मात्र
52 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचं, मला वाटतं शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या दिशेने सुरू होईल. आणि बीच मैदान मध्ये पाहिलं तर आपण चर्चा होताना दिसते. बीच मैदान में चर्चा होती हुई. अब जो चर्चा होगी तो खर्चा होगा. अब चर्चा करने के बाद क्या डिसाइड किया है, किस गेंदबाज को गेंदबाजी देंगे, और इस बार कैप्टन डिसाइड करते हुए फील्ड सेटिंग चेंज करते हुए नए गेंदबाज इस गेंदबाजी मार्ग पर. दौलत गायकर गेंदबाजी मार्ग पर. अभय गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी डालते हुए. शॉर्ट पिच स्वरूप की गेंद थी, अंपायर ने उसको वाइड करार किया है. और इस बार एक्स्ट्रा के स्वरूप में रन खाते में जोड़ता हुआ रन संख्या 53 रन. क्या बल्लेबाजी है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी बीच मैदान में चलती हुई प्रणय और बंदार. फिर एक बार गेंद डाली है, शॉर्ट पिच गेंद प्रहार किया है. फिर एक बार ट्राइवल गाती हुई गेंद, अच्छी फील्डिंग, तालियां बजनी चाहिए. क्या फील्डिंग थी. इस गेंद पर छक्के का नाम लिखा था, लेकिन अच्छी फील्डिंग. इस बार बाउंड्री लाइन के नजदीक होती हुई और केवल 2 रन मिलते हुए अपने टीम के लिए 4 रन बचाए है. और रन बचाएंगे तो बहुत ही अच्छा काम करना पड़ेगा इस बार फील्डिंग के स्वरूप में. और अच्छी गेंद डालनी होगी. ये भी शॉट खेला है, नो लुक शॉट. गेंद जाती हुई सीधा फील्डर के हाथों में. बड़ी मछली अब नए बल्लेबाज क्रीज पर आते हुए गणेश कदम, एक जाने माने ऑलराउंडर खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए. इस गेंद पर प्रहार किया है, क्रॉस बटन शॉट में पावर थी, गेंद ने डिफ्लेक्ट किया और अच्छी फील्डिंग इस बार होती हुई 2 रन मुकम्मल किए. और 2 रन के साथ रन संख्या तेजी से बढ़ती हुई 57 रन. अभी भी इस ओव्हर की 3 गेंदे शेष आहे. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 57 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी दौलत सज्ज आहे. आता मात्र सुरेख फटका खेळला स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपात. डेन्सिंग डाऊन द विकेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. वर अभयच्या माध्यमातून गोलंदाजी टाकली जाते. सुरेख चेंडू होता. आता मात्र कमबॅक केलं जात आहे. ब्लॉक होल मधला चेंडू होता. फटका खेळण्यात फटका खोदून काढलाय म्हणावं लागेल. 1 धाव निश्चितरित्या मिळेल. आणि या एका धावेची धावसंख्या सन्माननीय आदरणीय दिनेशजी कराळे साहेब यांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केलेली आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आता मात्र फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. द बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ शॉट. दॅट्स गोइंग टू 6 रन. समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते
68 धावांचा निश्चितरित्या डोंगर उभा केलाय आणि 69 धावांची गरज आहे. निलेशजी 68 धावा मला वाटतं आजच्या ह्या पूर्ण दिवसातील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोस्ती 11 बाहे संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण पहिला सामना त्यांनी गमावलाय. येस, नक्कीच उत्तरार्ध खूप महत्त्वाचं राहील, कारण 69 धावांचं टार्गेट सेट केलंय. उत्तरार्धामध्ये 69 धावा बनवायचे आहेत. कोणती रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं राहील. तक्षणी एक लक्ष वेधतो या ठिकाणी. यापुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर सादर केली जाईल. चला, यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस रिजममध्ये येतील. AK स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि त्यांची सुद्धा कामगिरी वाखाणण्याजोगी आहे आणि निश्चितच त्यांचंही कौतुक मानावं लागेल. या स्पर्धेच्या वतीने त्यांचा सुद्धा आपण आभार करूया. ओव्हर टू यू निलेश. हे चला लक्ष वेधतोय. आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने विपक्षामध्ये अर्पण इंटरप्राइजेस बाहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस्का बॉक्सकडे यायचं आहे. अर्पण इंटरप्राइजेस धानकाने विपक्षामध्ये, अर्पण इंटरप्राइजेस बाहे विपक्षामध्ये आराध्य इलेक्ट्रिकल धानकाने. चला दोन्ही संघाच्या संघनायकांचं लक्ष वेधेन, आपण टॉस्का बॉक्सकडे बोला. हॅलो चेक, हॅलो. येस, आपण पाहतोय खांब विभागातील अभिमानाची, स्वाभिमानाची, त्याच बरोबरीने खेळाडूंच्या एकत्मतेची स्पर्धा अर्थात KPL खांब प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपल्या साऱ्यांचंच मी मराठी समालोचक निलेश जाधव अंतःकरणातून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमधील उत्तरार्धाकडे, जिथे आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वेद पॉवर हिटर्स खांब या संघाने तब्बल 68 धावा बनवल्या. 69 धावांचं टार्गेट सेट झालंय आणि 69 धावांचं आव्हान पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सोबत त्याच वेळेला आपण विवेकला पाहतोय. ओपनिंग पेअरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण गणेशला पाहतोय. 69 धावा बनवायचे, तब्बल 13.8चं इक्वेशन. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, आवडा बॅटने स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटका खेळायचा प्रयत्न राहिला. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. चेंडू पडल्यानंतर हलकं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याही वेळेला पहिला चेंडू निर्धावपदीचा येताना पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलो 69 धावा बनवायचे आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी सातत्याने तडफड केली जाईल आणि पहिला प्रयत्न तोच राहिला. मॉनिटरी पॉवर प्लेचं षटक. यावेळेचा बॉल खोलात टाकलाय, खोलातून खंडून काढलाय. आडव्या बॅटने खेळलेत. काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळतील. फेकी तर चांगली राहिली आहे. बघता बघता एक धावेचं कन्व्हर्टेशन दुसऱ्या धावेमध्ये करण्यात आलं आणि होय, याही वेळेला दुहेरी धाव येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती 2 धावेच्या साह्याने या ठिकाणी दोस्ती 11 बाह्य या संघाचा श्री गणेश होताना पाहायला मिळतील. ओपनिंग पेअरमध्ये आपण सुबोधला, त्याच वेळेला विवेकला पाहतोय. सुबोधच्या खात्यामध्ये या 2 धावा जमा केल्या जातील. 2 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक पहिलं प्रगती पातावरती असताना पहिला 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त. यावेळेचा बॉल
डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग केला, ओव्हर द बॉलर हेड चपराक लगावली आहे, चेंडू वन बाउंस सीमा पार. या मॅचला ऑन करणारा हा पहिला चौकार. यांचा उपयोग केला आणि 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल शफल झाले, आडव्या बॅटने केल्याचं होतं. पंचांकडे अपील तर झाली आहे, उत्साह अधिक पाहायला मिळाला. त्याच वेळेला आत्मविश्वासामध्ये थोडासा अभाव पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता, हा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज गणेशाचा, जिथे एकंदरीत आपण पाहायला गेलो पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा जरूर आल्या, परंतु या चेंडूवरती मात्र शांत केलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने केले, चाबूक शॉट मैदानाच्या आतमध्ये, काऊ कॉर्नर रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेक द सिंगल. एक धाव याही चेंडूवरती अर्जित केली जाईल. एक धावेच्या साहाय्याने स्कोरकडे पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 7 या अंकावरती. एकंदरीत आपण पाहायला गेलो 13.8चं इक्वेशन असणार आहे. 69 धाव्यांची मजल मारायची आहे आणि 69 धावांचं हे आव्हान पेलण्यासाठी विवेक, त्याच वेळेला आपण सुबोधला पाहतोय. सुबोधच्या बॅटमधून एक चौकार येताना पाहायला मिळाला आहे, तर विवेकला मात्र शून्यातून सुरुवात करायची आहे. यावेळेचा बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज विवेक बाद. स्वामी समर्थ संघाचे संघमालक म्हणून या प्रतियोगितेमध्ये दाखल झाले, त्यांचे देखील आपण मंचकावरती येतो जे सन्मान करतोय. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात निघालं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. बॅटिंग करत असताना 7 धावा स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाल्यात. आता मात्र इक्वेशन बदलेल, जिथे आपण एकंदरीत पाहायला गेलो ना 62 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूची फेकी. यावेळेस बॉल फिंगर रोल केली गेली. फुलर लेनचा बॉल होता, स्वीप करायचं होतं, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे, बॉटम एज घेतली. तदनंतर खेळपट्टीचा चेंडू विसावा घेत असताना आणखी एक निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय प्रणय दाखल झालेत. प्रणयच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली आहे. पहिला चेंडू तर अचूक थाटणीचा आणि अचूक टप्प्याचा पाहायला मिळतो, जिथे एकही धाव येताना पाहायला मिळाले नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सुबोध, त्याच वेळेला विवेकला पाहिलं. विवेकने नाखुश केला असंच म्हणावं लागेल, कारण 0वरती तो बाद झाला. सर्वाधिक मोठं डगआउटचा शिकार तो बनला आजच्या दिवसामध्ये. यावेळेचा बॉल समोरती खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाने मात्र या ठिकाणी चुकी करताना पाहायला मिळाली आहे. साधी सिंपल आणि सरळ झेल या ठिकाणी मात्र हातातून निसटली आणि खऱ्या अर्थाने याही वेळेला जीवदान येताना पाहायला मिळेल. एक धावेच्या साहाय्याने स्कोरकडे पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 8 या अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. त्याच वेळेला या ठिकाणी मात्र ओमकर यांच्याकडून अलॉटमेंट असणार आहे कॅश प्राईजची. प्रवीण पार्टीने मैदानाच्या आतमध्ये झेल घेतली तर ओमकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, फिंगर रोल केली गेली, काटा बदलला, हलका स्विंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेगकटचा अटेम या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता याही वेळी पाहायला मिळते. त्याच वेळेला आपण पाहतोय आदरणीय भरतजी गुंड तहसील भाऊसाहेब यांचं देखील या ठिकाणी आपण मंचकावरती येतो जे सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, त्याच वेळेला मांगल्याचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ देऊन आणि त्याही वेळेला या स्पर्धेची विलोभनीय गोड आठवण म्हणून या ठिकाणी एक सन्मान चिन्ह आपण बहाल करणार आहोत.
एक सर्वोत्तम कामकाज त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आपण बोलतोय षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना प्रणय दाखल झालेत. पहिले 5 चेंडू अचूक टप्प्याचे आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव त्या ठिकाणी खर्च झाली आहे, एक गडी त्या ठिकाणी टिपलाय आणि 3 बॉल निर्धाव पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल कोंडे दाखल झाली आहेत. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे, बॅटचा चेहरा आपण पाहिलं ना बदलण्यात आला आणि तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आज मात्र राहुल कोंडेने नाराज केला असंच म्हणावं लागेल. सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये ते चाचपडताना पाहायला मिळाले आहेत. एकंदरीत आपण विचार केला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, जिथे बॅटिंग करत असताना दोस्ती 11 बाह्य या संघाने तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा स्कोर कार्डवरती लावल्यात. 8 रन टू लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 61 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी रनवेवरती आपण आयुषला पाहतोय. 61 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळलेत. उंची जास्त, एलिव्हेशन मात्र नाही आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल चुकी करताना पाहायला मिळाले. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि होय दुसरी धाव देखील बघता बघता असता खेळता या ठिकाणी अर्जित केली जाते. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय तब्बल 10 या अंकावरती. खऱ्या अर्थानं 22 वर्ष 91 दिवस आपल्या आयुष्यातील ज्यांनी क्रिकेटसाठी वेचले, क्रिकेटचा राजा, क्रिकेटचा देव म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहिलंय, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी क्रमांक आपल्या समोरती स्कोर कार्डवरती हायलाइट होतोय. 10 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आयुषला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये सोबत अद्याप तैनात आहे, त्याच्याकडून अपेक्षा असतील. यावेळेचा बॉल फुलटॉस बॉल कोलात घेतलाय. यावेळी मात्र 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी, बॅट काढण्याची मुभा प्राप्त नाही आहे. आणखी एक बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहायला गेलो ना या उत्तरार्धाच्या खेळामध्ये डॉट चेंडूंचा रेशो अधिक वाढवला गेला आहे, जिथे एकंदरीत आपण पाहायला गेलो गणेश रनवेवरती दाखल झाले. षटक क्रमांक 1 मध्ये 2 डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून हाताळण्यात आले. षटक क्रमांक 2 मध्ये आपण प्रणयला पाहिलं, 4 डॉट बॉल त्यांचे पाहायला मिळतात. त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये यावेळेचा बॉल फटका तर खूप चांगला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. एक धाव झाली. दुसऱ्या धावेसाठी भन्नाट वेग पायामध्ये धारण केलाय आणि होय दुसरी धाव देखील बघता बघता या ठिकाणी स्कोर कार्डवरती आले. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 12 या अंकावरती. बघा म्हणजे एकेरी दुहेरी धावेच्या साहाय्याने आता मात्र काही होणार नाही आहे. आता मात्र संयमाचे बांध फोडावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. बॅकफुटला आले, पंच करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट ड्राईव्ह करायचं होतं. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आणखी एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थोड्या वेळापूर्वी देखील मी उल्लेख केला होता, डॉट चेंडूचा रेशो या ठिकाणी मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तरार्धाचा खेळ खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती असताना विथ पॉवर हिटर्स खांब या संघाकडून आवडा बॅटने खेळलेत. इनफिल्डमधून चेंडू आउटफिल्डमध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? येस, मानस दाखवलंय, धाडस मात्र या ठिकाणी केलंय आणि होय हे धाडस या ठिकाणी पूर्णत्वास जाताना देखील पाहायला मिळेल. दुहेरी धाव देखील स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळाले. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 14 अंकावरती. चला खेळाडूस कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसावी हेच या ठिकाणी गंधरायाच्या चरणी प्रार्थना करूयात. ही जखम मोठी नसावी, ही दुखापत जास्तीची नसावी.
षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती आहे. एक चेंडूचा खेळ येणं बाकी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथा बॉल निर्धाव आणि पाचव्या चेंडूवरती देखील 2 धावा. सहावा बॉल यावेळेचा बॉल आवड्या बॅटने केली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. हा चौकार. येतोय आराध्य इलेक्ट्रिकल्स विपक्षामध्ये अर्पण एंटरप्राइजेस. चला नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. हे आदरणीय दिनेशजी कराले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण प्रणयला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये राहुल कोंडे द वंडर बॉय ऑफ बाये. राहुल कोंडेला मात्र या ठिकाणी विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे, विश्वास दाखवावा लागणार आहे. यावेळेचा बॉल बॅट तर फिरली आहे, चेंडूचा बॅटचा संपर्क नाही आहे. आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. राहुल कोंडे आले, राहुल कोंडे निघाले. आवश्यकता आहे. मॅच इथून देखील बनू शकते. मॅच गेली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये पॉवर हाऊस ऑफ देवकाणे जिथे आपण पाहतोय मनोज बामणे दाखल झालेत. म्हणजे बघा एकंदरीत हा निर्णय कुठेतरी चुकीचा घेण्यात आलाय की काय असं देखील म्हणता येईल. कारण मनोज बामणेच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये आपल्याला धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यांच्या बॅटमधून ते 3 षटकर येताना पाहायला मिळाले. यावेळी मात्र मागे राहिलेत. काहीतरी एक वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असावा. यावेळीचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टोल बसेल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरती मस्तक देणारा बॉल. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. मॅच गेली नाही आहे. मॅच इथून देखील बनू शकते. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुबोधला यावेळी मात्र आक्रमकता हातलावी लागेल. यावेळीचा बॉल आडव्या बॅटने तर खेळलेत. षटकार देखील येताना पाहायला मिळाला. धावफलक 6 धावेच्या साहाय्याने पुढे जाईल, जिथे आपण पाहतो तब्बल 24 या अंकावरती. यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. खोलातून खणून काढण्याचा प्रयत्न. वाईड स्लॉक ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे बंबर. आता मात्र बॉलने फिरकी घेतली आहे. चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. त्याही वेळेला दुसरी धाव झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. हाना डबल माइंडेड झाली आहेत. आणि होय बघता बघता तिसरी धाव देखील स्कोर कार्डवरती अर्जित केली जाईल. 3 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय 27 या अंकावरती. आता मात्र इक्वेशन बदलेल, जिथे आपण पाहतोय 8 चेंडू आणि 45 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 42 धाव्यांची आवश्यकता. ही संपूर्ण स्पर्धा AK स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. अगदी जगभरामध्ये ही स्पर्धा पोहोचवण्याचं कामकाज ते करतात. आपल्या हक्काची वाहिनी, त्यांची क्लिअरिटी, त्यांचं कामकाज, त्यांचे बारकावे तुम्हाला आवडले असतील तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही आहे. यावेळेचा बॉल मनोज बामणे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळलेत. इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफिल्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरमधून अतिवेगाने येताना पाहायला मिळाले. याही वेळेला एकदा येताना पाहायला मिळेल. 1 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय, जिथे आपण पाहतोय तब्बल 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 7 चेंडू आणि 41 धावा इथून वाढवायचे आहेत.
एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रणयची आपल्याला पाहायला मिळाली, इम्प्रेस केलं त्याने देखील आज. यावेळेचा बॉल फिंगर रोल केली गेली आणि ॲक्सेप्टेड उचली चेंडूमध्ये पाहायला मिळते. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. आणखी एक निर्धाव बॉलची सांगता. षटक क्रमांक 14 संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. जिथे बॅटिंग करत असताना दोस्ती 11 बाह्य या संघाने तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा स्कोर कार्डवरती लावल्यात. आता मात्र इक्वेशन बदललंय. 6 चेंडू आणि 41 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मंदार पाटे दाखल झालेत. 6 चेंडू आणि 41 धाव्यांची आवश्यकता. औपचारिकता मॅचमध्ये शिल्लक आहे. पहिला बॉल हा ट्रॅकर बॉल. काटा बदलला. हलका स्विंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या बॅटने स्टेअर करण्यात आलं. कव्हर पॉईंट दिशेने क्षेत्ररक्षक थोडेसे बंबल पाहायला मिळाले. मनोज बामणेंचा या ठिकाणी मात्र अतिरिक्त धाव येण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सुबोध यांच्या माध्यमातून. 1 धावेवरती या ठिकाणी मात्र समाधानी राहावं लागेल. 1 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. जिथे आपण पाहतोय तब्बल 29 या अंकावरती 5 चेंडू आणि 40 धाव्यांची आवश्यकता आहे. म्हणजे एकंदरीत आपण सरासरी गणितीय भाषेचा विचार केला प्रत्येक चेंडूमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 पंचे 40. आता या मॅचमध्ये औपचारिकता शिल्लक आहे. मंदार पाटे अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली या प्रतियोगितेमध्ये. खोळात टाकलाय बॉल. बॅट काढण्याची मुभा नाही आहे. 4 मुंड्या चित करणारी गोलंदाजी मंदार पाटे यांची पाहायला मिळाली आहे. साईनगर खांब या संघाला बिलॉंग करतात. ज्या ज्या वेळी खांब संघाकडून खेळत असतात A1 क्वालिटीचं गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर A1 क्वालिटीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील त्यांचं आपल्याला पाहायला मिळतो. ॲज अ गोलंदाज म्हणून मंदार दादाने आज इम्प्रेस केलंय. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने केले आहेत. फटक्यामध्ये ताकद तेवढीशी नाही आहे. मिड विकेट झोनमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येताना पाहायला मिळाले. दुसरी धाव झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. प्रयत्नाला मात्र या ठिकाणी कुठेतरी आपण पाहिलं ना आवरण्यात आलं आणि दुहेरी धाव स्कोर कार्डवरती अर्जित केली जाईल. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. जिथे आपण पाहतोय तब्बल 31 या अंकावरती. चला यावेळीचा बॉल शफल झाले. जागा बनवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका तर चांगला आहे आणि होय या फटक्यामध्ये आहे एकदम चेंडू सीमारेखा पार. 1 बाउंस चौकार. धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाल्यात. 34 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. यावेळीचा बॉल फिंगर रोल केली गेली. काटा बदलला. हलका स्विंग याही चेंडूवरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मंदारची आपल्याला पाहायला मिळाली आहे. ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांनी इम्प्रेस केलं. ॲज अ बॅटर म्हणून त्यांनी इम्प्रेस केलं. ॲज अ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी इम्प्रेस केलं. आपली परिपूर्ण 100% त्याने या मॅचमध्ये दिलेत असंच म्हणावं लागेल. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी. यावेळीचा बॉल काटा बदलला. चेंडू थोडासा आतमध्ये ओला घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे बघा मंदारकडे एकंदरीत क्षमता आहे. इन स्विंग आउट स्विंग फिंगर रोल करण्याची त्याच्याकडे ताकद आहे आणि म्हणूनच की काय षटक क्रमांक 5 मध्ये अगदी अंतिम क्षणी तिथपर्यंत त्याच्यावरती विश्वास दाखवण्यात आलं आणि विश्वासात सार्थ ठरणारी गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय वेद पॉवर हिटर्स खांब हा संघ विजयाची माल आपल्या घरात घालतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. चला बोलूयात यापुढील मॅचकडे. करूयात कॉम्बॉक्समध्ये छोटासा बदल. जिथे आपण ऐकणार आहोत रत्नागिरी